नाशिक शहरासह ग्रामीण भागामध्ये पावसाचा जोर वाढल्याने धरणांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली तर धरणांमधील पाणीसाठा वाढल्याने नाशिककरांची पाण्याची चिंता मिटलेली आहे। तर शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळतोय। दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय तर गंगापूर धरण 90% भरलंय। सोबतच चणकापूर धरण ओव्हरफ्लो झालंय। तर गंगापूर धरण, दारणा धरण आणि चणकापूर धरणाची दृश्य आपण पाहतोय। धरणांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाल्याने धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग आता नदीपात्रामध्ये केला जातोय। तर नाशिक शहरासह ग्रामीण भागामध्ये पावसाचा जोर हा वाढलेला आहे आणि त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ झालेली आहे। दारणा धरण, गंगापूर धरण आणि चणकापूर धरणाची ही दृश्य आपण पाहतोय। धरणामध्ये पाण्याची आवक झाल्याने धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग नदीपात्रामध्ये केला जातोय। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना देखील आता सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत।